मुलांनो, जोडाक्षरांत म्हणतो अक्षराचा पाय मोडणे. ब आणि द जेव्हा आपल्याला अर्ध अक्षर दाखवायचं असतं त्यावेळेला त्यांच्या खाली एक तिरपी रेघ ओढावी लागते. म्हणजे कुठल्याही अक्षराला जेव्हा अर्धवट दाखवायचं असतं त्यावेळेला त्या अक्षराखाली छोटी तिरपी रेघ काढावी लागते, म्हणजे अक्षराचा पाय मोडावा लागतो. आणि अशी दोन अर्धवट अक्षरं जोडून जेव्हा एक पूर्ण अक्षर तयार होतं, जोडाक्षर तयार होतं द. त्याचप्रमाणे क, ब, म, ट, ट या सर्व अक्षरांना आडवी जोडणी म्हणतात. म्हणजे एकापुढे एक दोन अर्धी अक्षरं जोडून एक पूर्ण जोडाक्षर तयार कर. जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह, म्हणजे इथे ब्रॅकेटमध्ये दाखवलेलं जे चिन्ह आहे त्या पद्धतीचं चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ ट्राम, ड्रायव्हर, ट्रे, राष्ट्र, ड्रॉइंग, ड्रिल, श्र. आता ज्या अक्षरांना रेघ नसते, उभी रेघ नसते, अशा अक्षरांना र चा रफार लावण्यासाठी किंवा र अक्षर जोडण्यासाठी या पद्धतीने काकपद जोडले जाते. म्हणजे खाली छोटासा त्रिकोणासारखे दोन रेघा आपल्याला दाखवायला लागतात. रफार प्रकार 3. र या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर, म्हणजे सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास र ऐवजी चंद्रकोरीचे चिन्ह हे वापरतात. जसं मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर, म्हणजे मागचा जो साऊंड आहे, आधीच्या सुरुवातीच्या अक्षराचा जो साऊंड आहे तो कमी असेल आणि पुढच्या अक्षराचा साऊंड हा जोरात असेल तर अशा वेळेला र हा चंद्रकोरीसारखा वापरला जातो. आणि सामान्यतः ह आणि य ला जेव्हा र जोडायचा असतो त्यावेळेला या चंद्रकोरीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ वऱ्हाड, कुऱ्हाड, सूर्या, चऱ्हाट, भाकऱ्या, दुसऱ्या, साताऱ्याची. रफार प्रकार 4. र या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावर एक रेफ म्हणजे रफार काढतात. जसं आधीच्या प्रकारामध्ये प्रकार 3 मध्ये आपण बघितलं की सुरुवातीचा जो र चा साऊंड आहे तो जर हळू असेल तर आपण तो र अर्धचंद्रकोरीसारखा दाखवतो. पण आता जर र चा साऊंड जोरात असेल आणि त्याच्या पुढे येणाऱ्या अक्षराचा साऊंड हा हलका किंवा कमी असेल तर अशा अक्षराच्या वरती आपण रफार काढतो. अशा वेळेला आपण म्हणू शकतो, इथे उदाहरणं दाखवलेली आहेत, सूर्य, पूर्व, गर्व, मूर्ख, दर्प. म्हणजे इथे र चा साऊंड आधी येणारं जे अक्षर आहे र जे आहे याचं ज्या अक्षराबरोबर आपण र ला जोडतो आहे त्या अक्षराच्या आवाजापेक्षा र चा आवाज हा मोठा आहे, म्हणून इथे आपण या पद्धतीने रफार वापरतो. मुलांनो, जोडाक्षरांचा अभ्यास भाग 1 यामधून तुम्हाला जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती व त्यांचे नियम हे लक्षात आले असतील. पुढच्या वेळेला आपण जोडाक्षरांचा अभ्यास भाग 2 शिकूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.